नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे, देशस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी विषयातील सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे चित्ता कॉरिडॉर. आणि तसं पाहिलं तर आपण मे महिन्यातील विविध घडामोडी आजच्या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामध्ये चित्ता कॉरिडॉर, तसा चित्ता हा जो प्राणी आहे तर हा कॅट फॅमिली मधला आहे. आणि कॅट फॅमिली मध्ये सगळ्या प्रकारचे जेवढे बी प्राणी आहेत ते आता भारतामध्ये आढळून येतात. आणि त्याच्यातच आपण चित्ता आफ्रिका कॉन्टिनेंट मधून आपण भारतात आणला होता. आणि विशेषतः हा चित्ता कॉरिडॉर प्रकल्प, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे कॉरिडॉर हा शब्द आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि त्यानंतर म्हणजे या ठिकाणी राजस्थान टू जॉइन इंडिया फर्स्ट चित्ता कंजर्वेशन कॉरिडॉर विथ मध्य प्रदेश. आता आपल्याला ही जी न्यूज आली, आणि ही न्यूज इंडियन एक्सप्रेस ची न्यूज आहे, आणि 4 मे 2025 ची ही न्यूज आपल्याला आल्यामुळे हा विषय अजून चर्चेत आला आणि त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर इंडिया फर्स्ट चित्ता कंजर्वेशन कॉरिडॉर. आता कंजर्वेशन म्हणजे काय? संवर्धन करणं, संवर्धन संगोपन करणं. मित्रांनो, हा चित्ता जो प्राणी आहे तसा पाहिला तर 1952 च्या आसपास हा इंडियन कॉन्टिनेंट मधून नामशेष झाला होता. आणि इंदिरा गांधींच्या काळात देखील आपण काही देशांबरोबर, माझ्या मते इराण सोबत देखील आपण करार केला होता, परंतु कालांतराने ते पूर्ण होऊ नाही शकलं. नरेंद्र मोदीजींच्या काळामध्ये हे शक्य झालं. आणि विशेषतः चित्ता कंजर्वेशन त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि त्याच्यामध्ये कॉरिडॉर शब्द आला. कोणता शब्द आला? कॉरिडॉर. नक्की कॉरिडॉर काय आहे? आता एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की आपल्याकडे आता हे पेंच नावाचं एक टायगर प्रोजेक्ट आहे. कुठे? तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर. आणि त्यानंतर इकडे ताडोबा नावाचं या ठिकाणी टायगर प्रोजेक्ट आहे. कोणता? ताडोबा. हा एक टायगर प्रोजेक्ट आहे. म्हणजे पेंच टायगर प्रोजेक्ट आणि ताडोबा टायगर प्रोजेक्ट यांना जोडणारा हा जो पट्टा आहे याला आपण काय म्हणतो? कॉरिडॉर म्हणतो. काय म्हणतो? कॉरिडॉर. आणि विशेषतः हा या दोघांमधला कॉरिडॉर जर बघितला तर करंडला वाईल्ड लाईफ सँच्युरी सुद्धा या कॉरिडॉरवर आपल्याला पाहायला मिळते. तर तशाच प्रकारे या ठिकाणी एमपी असेल, राजस्थान असेल, ओके, या भागांमध्ये या कॉरिडॉर संबंधित ही चर्चा आहे. तर मित्रांनो, भारताच्या वन्यजीव संवर्धन प्रयत्नाचा एक भाग म्हणून चित्ता कॉरिडॉरची स्थापना या ठिकाणी केली जात आहे. कॉरिडॉर म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा की जिथे जिथे त्यांचं कंजर्वेशन होतं त्या ठिकाणांना एका मार्गाने जोडणं, त्याला आपण काय म्हणतो? कॉरिडॉर म्हणतो. आणि विशेषतः हा उपक्रम चित्त्यांना प्रदेशामध्ये जाण्यास सुलभ करण्यासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा विस्तार करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता नैसर्गिक अधिवास म्हणजे आपण याला काय म्हणतो? हॅबिटॅट. काय म्हणतो आपण याला? हॅबिटॅट. हॅबिटॅट म्हणजेच काय? तर त्याला आपण म्हणतो निवास क्षेत्र. ओके, हे शब्द फार महत्वाचे आहेत. आणि या कॉरिडॉरचा अजून एक अर्थ असा आहे की जेव्हा तो प्रवास करतो तेव्हा त्याला म्हणजे रस्ते असतील, लोहमार्ग असतील, यांच्यापासून देखील अडथळे निर्माण व्हायला नको, असे अनेक गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या ठरतात. त्यानंतर आपण एक लक्षात घ्या की चित्ता कॉरिडॉर जो आहे, हा चित्ता कॉरिडॉर जो आहे तर 17,000 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापलेलं आहे. किती? 17,000. या फॅक्ट्स लक्षात ठेवा. राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील 27 जिल्ह्यांमध्ये पसरलेले हे कॉरिडॉर आहे. आणि या नियोजित कॉरिडॉर मध्ये राजस्थान मधील 13, उत्तर प्रदेशातील 2 आणि मध्य प्रदेशातील 12 जिल्हे समाविष्ट आहेत. किती? म्हणजे जवळपास एकूण 27 जिल्ह्यांमध्ये हा कॉरिडॉर पसरलेला आहे.
आणि ज्याचा उद्देश चित्त्यांना मुक्तपणे फिरण्यास काय करायचंय, एक सततचा मार्ग तयार करून द्यायचा आहे. बरोबर ना? म्हणजे हा जो मार्ग आहे ना, मी तुम्हाला जसं एक्झाम्पल सांगितलं की ताडोबा चंद्रपूर मध्ये आहे, पेंच नागपूर मध्ये आहे, बोरवर्ध्यामध्ये आहे, जसे आपले टायगर प्रोजेक्ट आहेत. परंतु वाघाचा हॅबिटॅट जरी ताडोबाचा असेल, पण त्याला पेंच मध्ये जायचं असेल तर तो जो मार्ग आहे ना, तो मार्ग तशा पद्धतीने नॅचरल तयार केला गेला आणि त्याला आपण कॉरिडॉर म्हणतो. तसं चित्त्यांसाठी हा कॉरिडॉर आहे. त्यानंतर हे शहाबाद संवर्धन राखीव क्षेत्र. ओके, काय शहाबाद संवर्धन राखीव क्षेत्र, नंतर शेरगड वन्यजीव अभयारण्य, मुकुंद्रा वन्यजीव अभयारण्य, गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, माधव राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर राजस्थान मधलं व्याघ्र प्रकल्प, यांचं अनेक संरक्षित क्षेत्रांना एकमेकांशी जोडण्याचा हा कॉरिडॉर आहे. ओके, तुम्हाला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की या कॉरिडॉरच्या मार्गामध्ये कोणकोणते वाईल्ड लाईफ सँच्युरी येतात, कोणकोणते अभयारण्य येतात, कोणकोणते टायगर प्रोजेक्ट येतात. हा प्रश्न जेव्हा विचारला जाईल तेव्हा शहाबाद संवर्धन राखीव क्षेत्र, शेरगड वन्यजीव अभयारण्य, मुकुंद्रा वन्यजीव अभयारण्य, गांधीसागर वन्यजीव अभयारण्य, माधव राष्ट्रीय उद्यान, रणथंबोर व्याघ्र प्रकल्प यांचं अनेक संरक्षित क्षेत्रांचा एकमेकांशी संबंध आहे. आता कॅट फॅमिली मध्ये जर बघितलं तर कॅट फॅमिली मध्ये एक लायन येतो, जो आपला पहिला नॅशनल अॅनिमल होता. नंतर 1973 मध्ये एक फॉरेस्ट खात्यातील एक मोठी पर्सनॅलिटी, मोठं कॅरेक्टर, त्याचं नाव होतं कैलास सांकला. मग त्यानंतर टायगर प्रोजेक्ट कॉन्सेप्ट पुढे आली. नंतर मग वाघाला आपण नॅशनल अॅनिमल बनवला. म्हणजे एक लायन, नंतर टायगर, त्याच्यानंतर आपण म्हणूया बिबटे, माहिती असेल तुम्हाला, लेपर्ड्स, त्याच्यानंतर चित्ता. हे सगळे कॅट फॅमिली मधले मेंबर्स आहेत आणि त्याच्यात आपल्याकडचा हा मेंबर नामशेष झालेला होता. पण जेव्हा आपण हे मेंबर आणले, आता तर त्या फॅमिलीमध्ये 19 मेंबर तर इथलेच झाले. म्हणजे आता त्यांना मामाच्या गावाला जाता येणार नाही ती गोष्ट वेगळी, कारण या ठिकाणी त्यांचं मामाचं गाव आफ्रिकेचं, बरोबर की नाही. मग ह्या कॉन्टिनेंट मधून आपल्याकडे आले. तसं ते क्लायमेट, आणि एक लक्षात घ्या, क्लाइमेट चेंज तो एनिमल चेंज, क्लाइमेट चेंज तो प्लांट चेंज, क्लाइमेट चेंज तो मिनरल चेंज, क्लाइमेट चेंज तो सॉइल चेंज, क्लाइमेट चेंज तो सब कुछ चेंज. मग त्या भागात जे क्लायमेट होतं तेच क्लायमेट आपण ह्या भागामध्ये उपलब्ध करून दिलं आणि ते त्यांनी अडॉप्ट केलं. ओके ना. तर अशा पद्धतीने हे महत्वाचे ठिकाणं जोडले जाणार आहेत. त्यानंतर संवर्धनाचं मूळ उद्दिष्ट काय आहे, प्रत्येक गोष्टीचं उद्दिष्ट आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर त्याचं मूळ उद्दिष्ट, ह्या कॉरिडॉरचे प्राथमिक उद्दिष्ट चित्त्यांच्या लोकसंख्येमध्ये, म्हणजे ऍक्च्युअली पॉप्युलेशन मध्ये, जीवसंख्येमध्ये, ओके, अनुवांशिक विविधता सुधारणे आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वन्यजीव अभयारण्यांना जोडून आदिवास विखंडन कमी करणे, हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे चित्त्यांना मुक्तपणे फिरता येईल, जोडीदार सापडतील, त्यांच्या नैसर्गिक वातावरणात भरभराट होईल. ओके, हा त्याचा मूळ उद्देश आहे. त्यानंतर इथे जर बघितलं की प्रोजेक्ट चित्ता, आता बघा, पहिली गोष्ट आपण म्हणतो बघा, प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या अॅनिमल बद्दल आपण एखादा कार्यक्रम सुरू करतो. आता बघा, जे अॅनिमल आहेत ज्यांची संख्या कमी होत चाललेली आहे, त्यांचं संवर्धन, त्यांचं कन्झर्वेशन आपण करतो. जसं की टायगर प्रोजेक्ट, एलिफंट प्रोजेक्ट, लायन प्रोजेक्ट. तसं हे जे अॅनिमल आहे, असं कधी ऐकायला आलं का डॉग प्रोजेक्ट, पिग प्रोजेक्ट? नाही, कारण डॉग प्रोजेक्ट, पिग प्रोजेक्ट करण्याची आवश्यकताच नाहीये, कारण त्यांची संख्या भरपूर आहे, त्यांचा जन्मदर भरपूर आहे. तसं ह्या ठिकाणी हे जे प्राणी आपण ज्यांच्यावर आपण काम करतो त्यांचं ऑलरेडी हे एंडेंजर्ड, अपेक्स 1, अपेक्स 2 आणि अपेक्स 3 असे काही शेड्यूल आहेत. आणि त्याच्यामध्ये काही रेड लिस्ट मध्ये आहेत, आयसीएनच्या रेड लिस्ट मध्ये जाऊन बसलेले आहेत, काही व्हर्नेबल आहेत. मग त्याच्यामध्ये जे प्राणी नामशेष होत चाललेले आहेत यांच्यासाठी आपण अशा काही गोष्टी करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट चित्ता या ठिकाणी राबवला जातोय आणि 1952 मध्ये, एकंदरीत 1952 मध्ये नामशेष झाल्यानंतर चित्त्यांना देशाच्या जंगली भूदृश्यांमध्ये परत आणण्यासाठी भारत सरकारने प्रोजेक्ट चित्ता, आलं लक्षात,
हा एक संवर्धन प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि या उपक्रमात आफ्रिकेतून चित्त्यांना स्थलांतरित करणे आणि त्यांना भारतातील राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य यांसारख्या योग्य अधिवासात आणणे समाविष्ट आहे. आणि योग प्रोजेक्ट चित्ताचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणीय संतुलन पुनर्संचित करणे आणि जैवविविधतेला समर्थन देणे आणि देशातील संवर्धन उपक्रम आणि वन्यजीव पर्यटनाला चालना देणे. कळतंय ना? आता लक्षात घ्या, कॅट फॅमिली मधले मेंबर ज्या भागामध्ये आहेत त्या भागामध्ये एक जर तुम्ही नीट मायक्रो स्टडी केला तर एक गोष्ट आवर्जून पाहायला मिळते की आज आपण विदर्भामध्ये जेव्हा जातो तर विदर्भामध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, कारण विदर्भामध्ये मॅक्झिमम टायगर प्रोजेक्ट आहे आणि देशाची कॅपिटल नागपूर आहे. कशाची? टायगर कॅपिटल. कोणती कॅपिटल? टायगर. आणि त्या भागामध्ये वाघ असल्यामुळे आपण जेव्हा वाघांचं कन्झर्वेशन करतोय तेव्हा आपोआप त्या परिसरामध्ये फॉरेस्ट कव्हर एरिया वाढतोय, फॉरेस्टचं कन्झर्वेशन होतंय आणि त्याच्यामुळे त्याचे अजून काही परिणाम आहेत, ते म्हणजे भूजल पातळी वाढते आहे. आणि तोच प्रसंग जर आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर बघितलं ना, तिथं टायगर प्रोजेक्ट आहे ना, लायन प्रोजेक्ट आहे ना, कोणता चित्ता प्रोजेक्ट आहे ना, या ठिकाणी नॅशनल पार्क आहे, बोटावर मोजणे एवढे फक्त वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत. आणि म्हणून त्या भागामध्ये अनक्लासिफाईड फॉरेस्ट आहे आणि भूजल पातळी देखील कमी आहे, दुष्काळी परिस्थिती जास्त आहे. हे आपल्याला म्हणजे एक प्रोजेक्ट आपण जेव्हा एखाद्या अॅनिमल बद्दल राबवतोय तर त्याचे परिणाम सर्वत्र आपल्याला त्या हॅबिटॅट मध्ये दिसून येत आहेत. ती कम्युनिटी, ते पॉप्युलेशन, आलं लक्षात, ते बायोम, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास जेव्हा आपण करू आणि एकमेकांना जेव्हा इंटरलिंक करू तेव्हा आपल्याला खूप मजा येईल. ओके. आणि हे इतकं महत्वाचं कंटेंट तुम्हाला या आपल्या दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून जे देतोय ते नक्कीच तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं ठरू शकतं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी की राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण NTCA आणि भारतीय वन्यजीव संस्था या ठिकाणी WII आलं लक्षात, यांनी या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. आणि त्यांच्या मूल्यांकनावरून असे दिसून येते की कुनो गांधी सागरचा परिसर चित्त्यांच्या वस्तीसाठी आदर्श आहे. आता लक्षात घ्या, पहिली गोष्ट, कॅट फॅमिली मधला कोणताही मेंबर असेल हा एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये आपण पाहायला भेटत नाही. याच्या मागे सुद्धा सायंटिफिक रिझन आहे. कारण ते कारण असं आहे, ते तुम्हाला सांगतो की पहिली गोष्ट, एक तर आपण म्हणूया पानझडी अरण्य, डेसिड्युअस फॉरेस्ट, किंवा आपण म्हणूया थॉर्नी फॉरेस्ट, म्हणजे आपण म्हणूया त्याला काटेरी अरण्य. या भागामध्ये पहिली गोष्ट, वृक्षांचा आच्छादलेला जो प्रदेश आहे तो विरळ असतो आणि तिथे गवताळ प्रदेश असतो. म्हणून त्या भागामध्ये गवतावर डिपेंड असलेले खूप सारे अॅनिमल्स तिथे असतात आणि त्यांच्यावर डिपेंड असलेले हे भक्षक अॅनिमल त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे एक जर बघितलं, उत्पादन हे प्राथमिक, नंतर त्याच्यावर डिपेंड द्वितीय, म्हणजे तृतीय, अशी जी सायकल आहे ती सायकल आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी तसाच हा MP मधला भाग देखील, त्याच्यासाठी एक ग्रासमॅन पुढे आला, अमरावतीचा, माझ्या मते त्यांचं नाव गजानन काहीतरी आहे, ते शोधा ग्रासमॅन कोण आहे. कारण वॉटरमॅन तर आपल्याला एक्झाम मध्ये विचारला गेला, तसं एक मला त्या ग्रासमॅनचं नाव आठवत नाहीये, पण तुम्ही सर्च करा आणि तो प्रश्न विचार. मग त्यांनी ती गवत तिथे डेव्हलप केलं, मग या ठिकाणी चित्त्याला इकडे आणण्यात आलं. ओके. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आता डाऊन टू अर्थ नावाचं मॅगझिन आहे आणि डाऊन टू अर्थ मॅगझिन हे एन्व्हायरमेंटवर मॅक्झिमम लिखाण करतं, खूप सारं लिखाण करतं. आणि डाऊन टू अर्थ मॅगझिन बऱ्याच वेळेस फक्त सांगितलं जातं परंतु विद्यार्थी वाचत नाही. आणि याच्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं, एक महत्वाची न्यूज आलेली आहे. फायनली इंडिया ऑल्सो कन्फर्म 2024 as its on hottest year ever recorded. आता 2024 वर्ष जे आहे ते खूप हॉटेड वर्ष, उष्ण वर्ष म्हणून, आणि विशेषतः त्या ठिकाणी जर बघितलं तर +0.65 डिग्री सेल्सिअस या ठिकाणी टेम्परेचर वाढलेलं पाहायला मिळतंय. आता तसं हॉटेस्ट इयर तर 2016 पण होतं, 2020 पण होतं आणि त्याच्यामध्ये आता 2024
मग आता आपल्याला याच्याबद्दल देखील ही माहिती डाऊन टू अर्थ नावाच्या मॅगझिन मध्ये दिलेली आहे. मग जर ती माहिती दिलेली आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती मिळवणं गरजेचं आहे. चर्चेतला विषय आहे. आता याच्यामध्ये भारतातील विक्रमी उष्ण वर्ष, मग याच्यामध्ये अलीकडेच भारतीय हवामान विभागाने IMD ने अहवाल दिला आहे 2024 हे भारताच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष होते आणि सरासरी पृष्ठभाग तापमानात विसंगती दीर्घकालीन सरासरीपेक्षा 0.65 डिग्री सेल्सिअस जास्त होती. तथापि अशी चिंता आहे की प्रत्यक्ष तापमान वाढ 1 डिग्री सेल्सिअसच्या गंभीर उंबरठ्यापेक्षा जास्त झाली असेल आणि ही तफावत IMD द्वारे तापमानात तुलना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दीर्घकालीन सरासरी LPA मध्ये दिलेल्या बदलामुळे उद्भवते. आता लक्षात घ्या, टेम्परेचर वाढणं म्हणजे याचे दुष्परिणाम फार जास्त वाईट आहेत. मग त्याच्यामध्ये पहिले आपल्याला शोधावं लागेल की टेम्परेचर नक्की वाढतं काय, याच्या मागचे रिझन काय आहेत. तर याच्या मागचं एक कारण आहे, तर ते म्हणजे इंडस्ट्रियल एरिया वाढतोय, कार्बन उत्सर्जन वाढतंय आणि याच्यामुळे अजून काही शब्द निर्माण झालेले आहेत, कार्बन क्रेडिट. आलं लक्षात? मग हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, कारण की चर्चा एका मुद्द्याची जरी असेल पण त्याच्या आजूबाजूचं अवांतर वाचन आपल्याला करणं गरजेचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. मित्रांनो, एक आपण अवश्य लक्षात घ्या की टेम्परेचर जर वाढलं, ग्लोबल वॉर्मिंग, ते कोणामुळे होतं तर ग्रीन हाऊस इफेक्ट गॅसेस यांचं उत्सर्जन वाढल्याने ग्लोबल वॉर्मिंग होते. हे आपल्याला मान्य करावं लागेल. मग त्याच्यावर आपण काय काय चर्चा केल्या पाहिजे की याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची चर्चा म्हणजे दीर्घ कालावधी सरासरी LPA बद्दल, की हवामानाच्या ट्रेंडचे मूल्यांकन करण्यासाठी LPA महत्वाचे आहे, दीर्घ कालावधी सरासरी, आणि ते 30 वर्षाच्या कालावधीतील, हा मुद्दा खूप IMP आहे बरं का, आलं लक्षात. तर 30 वर्षाच्या कालावधीतील सरासरी तापमान म्हणून परिभाषित केले आहे. गेल्या 2 दशकांमध्ये IMD ने LPA अनेक वेळा सुधारित केला आहे आणि तापमान वाढ कशी नोंदवली जाते यावर याचा परिणाम होतो आणि प्रत्येक पुनरावृत्तीमुळे बेसलाईन तापमान जास्त झाले आहे, ज्यामुळे वर्तमान विसंगती त्यापेक्षा लहान दिसतात. आता लक्षात घ्या की 30 वर्षाच्या कालावधीतील सरासरी तापमान म्हणून परिभाषित केलेलं आहे. आता इथे बघा मित्रांनो, आपण काय करायला पाहिजे की तापमान अहवालातील बदल, मग याच्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या IMD ने, ऐतिहासिक दृष्ट्या IMD ने 1961-90 च्या सरासरी LPA म्हणून वापरला होता. नंतर 2016 मध्ये 1971-2000 च्या सरासरीचा तो शिफ्ट केला इथून 61-90 वरून. त्याच्यानंतर 2019 मध्ये LPG पुन्हा या ठिकाणी 81-2010 च्या सरासरी आणि अगदी अलीकडे 2024 मध्ये 91-2020 च्या सरासरीवर अपडेट करण्यात आला. म्हणजे यापेक्षा या वर्षी तापमान जास्त. या बदलत्या बेसलाईनचा अर्थ असा आहे की मागील वर्षांसाठी नोंदवलेल्या विसंगती कमी दिशेने समायोजित केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2010 मधील विसंगती नवीनतम LPA च्या तुलनेत 0.93 सेल्सिअस वरून फक्त +39 सेल्सिअस पर्यंत कमी झाला आहे. ओके, मग याच्याबद्दल आपण अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट याच्यावर अजून काय करा की टेम्परेचर वाढल्यामुळे कोणकोणत्या गोष्टींवर परिणाम होतील. मी थोडं या ठिकाणी महत्वाच्याच गोष्टी पटापट चर्चा करतो. आता बघा, पलामू व्याघ्र प्रकल्प, आता पलामू व्याघ्र प्रकल्प हा चर्चेत आलेला आहे. तर पलामू व्याघ्र प्रकल्प चर्चेत आला ना, मग या ठिकाणी पलामू व्याघ्र प्रकल्प का चर्चेत आला की जयगीर गावाचे स्थलांतर पलामू व्याघ्र प्रकल्प मधील संवर्धन प्रयत्नांमध्ये एक महत्वाचा टप्पा आहे. काय की जो टायगर प्रोजेक्टचा विस्तार वाढवायचा आहे, त्याच्यामध्ये त्या भागामध्ये एक गाव होतं आणि त्या गावाने एकजुटीने स्थलांतर केलं दुसरीकडे, आणि त्यामुळे हा पलामू व्याघ्र प्रकल्प चर्चेमध्ये आला. आणि या उपक्रमाचा उद्देश वन्यजीवांच्या अधिवासांवर मानवी परिणाम कमी करणे आहे आणि जयगीर साठी नवीन स्थान
पोलपोल गावाजवळ आहे आणि जे अभयारण्याच्या मुख्य क्षेत्राबाहेर आहे. हे स्थलांतर वन्यजीव आणि स्थानिक समुदायांच्या राहणीमानात सुधारणा करण्याचा व्यापक धोरणाचा एक भाग आहे. आणि मित्रांनो, हे पलामू टायगर प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एलिफंट पाहायला मिळतोय. म्हणजे असं डोक्यातून काढून टाका की टायगर प्रोजेक्ट मध्ये फक्त टायगरच कसा असू शकतो, सगळे अॅनिमल असतील. आणि विशेष टायगर प्रोजेक्ट मध्ये त्याचा भक्षक जास्त प्रमाणामध्ये असले पाहिजे ना, लक्षात. मग त्या ठिकाणी आपण या गोष्टींवर देखील भर दिला पाहिजे. आता ही न्यूज जर बघितली तर या ठिकाणी इंडियन एक्सप्रेस मधली 4 मे ची ही न्यूज आहे, लक्षात. ती आपण कव्हर करतोय. आणि झारखंड मध्ये या ठिकाणी जयगीर हे गाव आहे आणि पलामू टायगर रिझर्व मुळे या ठिकाणी काय करते, ते गाव शिफ्ट करते, लक्षात. मग याच्यामध्ये पलामू व्याघ्र प्रकल्पाबद्दल आपण थोडी चर्चा करूया. तर पलामू व्याघ्र प्रकल्प झारखंड मध्ये स्थित आहे, जो लातेहार आणि गढ़वा जिल्ह्याचा काही भाग आहे. ओके. आणि हे 1014 चौरस किलोमीटर व्यापते, ज्याचे मुख्य क्षेत्रफळ 414 चौरस किलोमीटर आहे. आणि बफर झोन, आता बफर झोन 600 चौरस किलोमीटर आहे. तर हे पहा, बफर झोन काय असतो, कोर झोन काय असतो, आलं लक्षात. आता हा बफर झोन आहे, हा कोर झोन आहे. त्याच्यानंतर हा जर बघितलं, इकडे बफर झोन आहे, हा कोर झोन आहे. आणि हा कोण आहे, तर हा कॉरिडॉर आहे. हा कोण आहे, हा कॉरिडॉर आहे. ओके. तर या ठिकाणी अशा सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर प्रोजेक्ट टायगर अंतर्गत भारतातील पहिल्या 9 व्याघ्र प्रकल्पांपैकी एक, जसं जिम कार्बेट पहिला आहे तेव्हा 9 टायगर प्रोजेक्ट मध्ये हा पण एक होता. तर या प्रकल्पांपैकी एक म्हणून स्थापित याला वन्यजीव संवर्धनाचा समृद्ध इतिहास आहे, ज्यामध्ये 1932 मध्ये झालेल्या पहिल्या व्याघ्रगणनेचा समावेश आहे. मित्रांनो, आपल्याला व्याघ्रगणना फक्त काय माहिती आहे की आपल्याला माहिती आहे 2006, 2010, 2000 या ठिकाणी 14, 2018, 2022 आलं. पण याच्या व्यतिरिक्त 1932 मध्ये देखील या ठिकाणी व्याघ्रगणना झालेली आहे. तुम्ही गुगलवर जा, सर्च करा, तुम्हाला अधिक माहिती मिळेल. तर 1932 मध्ये झालेल्या पहिल्या व्याघ्रगणनेचा देखील याच्यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर भारतातील हवामान तापवाढीचे ट्रेंड बद्दल आपण बोलूया. तर हवामान वाढण्यामागचे ग्रीन हाऊस इफेक्ट मधलेच गॅसेस आहेत. तर गेल्या काही दशकांमध्ये भारतातील हवामान बदल झालेले आहे. 1950 पासून देशाचे तापमान अंदाजे 0.6 अंश सेल्सिअस म्हणजे 0.65 डिग्री सेल्सिअस ओके वाढलेले आहे. ही वाढ उत्तर गोलार्धातील उर्वरित तापमान वाढीपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. नासाच्या अलीकडील उपग्रह डेटामुळे ही प्रवृत्ती दिसून येते आणि त्याच्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित होतात. आता बघा, याच्यामुळे काय केलेले आहे की काही शब्द जे महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगतो. आता एरोसोल बद्दल आपण थोडं बोलूया. याच्यामध्ये अजून कार्बन क्रेडिट वगैरे असे पण शब्द येतील. तर एरोसोल जो आहे काय नक्की, एरोसोल हे वातावरणात लटकलेले सूक्ष्म कण आहेत. एरोसोल काय आहे, आता समजा आपण बघतो बघा, आता हे इंटिरियर स्ट्रक्चर ऑफ अर्थ आहे, हा क्रस्ट आहे, आपण म्हणूया या ठिकाणी हा लिथोस्फियर आहे, त्याच्यानंतर हा ऍटमॉस्फियर आहे, त्याच्यानंतर इकडे जर बघितलं हा हायड्रोस्फियर आहे आणि या तिघ भागामध्ये हा बायोस्फियर आहे. ओके. मग या ऍटमॉस्फियर मध्ये खूप सारे डस्ट पार्टिकल्स आहेत. ओके. प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. ओके. मग एरोसोल हे लटकलेले सूक्ष्म कण जे आहेत, जे जीवाश्म इंधन ज्वलन, पिके जाळणे आणि औद्योगिक क्रियाकल्पांमधून उद्भवतात. आणि भारतात ही एरोसोल सूर्यप्रकाशाचे अवकाशात परावर्तन करतात. आता समजा हे जे एरोसोल आहे, आता हा सूर्य आहे, याचे सनलाइट इथे पडले की याच्यावरून तो रिफ्लेक्ट होतोय, म्हणजे तो या पृष्ठभागाकडे न येता तो इथूनच काय होतोय, रिफ्लेक्ट होतोय. ओके. आणि थंडावा निर्माण करतात. त्याच्यामुळे काय होतं, सनलाइट येऊ देत नाही, थंडावा निर्माण करतात. आणि ही घटना विशेषतः इंडो गंगेच्या मैदानी प्रदेशात स्पष्टपणे दिसून आलेली आहे. ग्रीन हाऊस वायूची पातळी वाढत असून एरोसोलच्या उपस्थितीमुळे तापमान मंदावत आहे. आता बघा, तुम्ही दिल्लीमध्ये जर गेलात तर दिल्लीमध्ये इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये
आपल्याला त्या वातावरणामध्ये एरोसोल पाहायला मिळतात. आणि दिल्ली इतकं प्रदूषित शहर आहे, याच्या मागचं कारण आहे ते लँडलॉक आहे. आणि आजूबाजूला जर बघितलं तर मुंबईमध्ये बी उत्सर्जन भरपूर आहे, पण मुंबईला वन साइड या ठिकाणी समुद्र किनारा आहे, पण दिल्ली हा लँडलॉक आहे. आणि म्हणून दिल्लीमध्ये हायर टेम्परेचर आहेच आहे, तर आजूबाजूच्या परिसराकडनं या ठिकाणी जेव्हा हे एरोसोल तिथे येतात, पूर्ण आपल्याला दिल्ली ढगाळ वातावरणासारखं दिसतं. अगदी सूर्याची किरण सुद्धा आपल्याला दुर्मिळ आहेत. म्हणजे या भागामध्ये टेम्परेचर जास्त असायला पाहिजे, परंतु एरोसोलमुळे काय होतंय की सनलाइट तिथून रिफ्लेक्ट होत आहेत, म्हणून तिथलं तापमान मंदावत आहे. ओके. आणि विशेषतः हे आपल्याला नॉर्थ ॲल्युव्हियल प्लेनच्या परिसरामध्ये खूप मॅक्झिमम प्रमाणामध्ये पाहायला मिळतंय. तर द हिंदू मधलं आता हे महत्वाची न्यूज आहे. तर या ठिकाणी एका फुलपाखराबद्दल आपण बोलणार आहोत. आणि हे जे फुलपाखरू आहे, त्या फुलपाखराबद्दल माहिती अशी आहे की हे युरोपियन लाल ऍडमिरल फुलपाखरू आहे. युरोपियन लाल ऍडमिरल फुलपाखरू. आणि या ठिकाणी अलीकडेच भारतात पहिल्यांदाच युरोपियन रेड ऍडमिरल फुलपाखरू व्हेनेसा अटलांटा आढळून आली. आणि हे दृश्य धौलाधार पर्वतरांगातील धर्मशाळाजवळ घडते. आता धौलाधार रेंज आहे, आता तसं पाहिलं तर हिमालयामध्ये हा एक ग्रेटर हिमालय आहे, हा लेसर हिमालय आहे, हा शिवालिक हिमालय आहे, हा पंजाब काश्मीर हिमालय आहे, हा कुमाऊ हिमालय आहे, हा नेपाळ हिमालय आहे, त्याच्यानंतर हा पूर्व आसाम हिमालय आहे, नंतर शिवालिक, पीरपंजाल, जास्कर, लडाख, काराकोरम अशा रांगा आहेत. आणि त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये ही धौलाधार रेंज आहे. कोणत्या प्रदेशमध्ये? हिमाचल प्रदेशमध्ये. आणि त्या भागामध्ये युरोपियन क्लायमेट आणि इंडियन क्लायमेट हे सारखंच आहे. क्लायमेट सेम तो अॅनिमल सेम, क्लायमेट चेंज तो अॅनिमल चेंज. ओके. जसं राजस्थानमध्ये क्लायमेट जे आहे तसं क्लायमेट आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगरमध्ये पाहायला मिळतं. म्हणून तिकडं काळवीट आहे, इकडं काळवीट आहे, तिकडं माळढोक आहे, इकडं माळढोक आहे. म्हणून क्लायमेट चेंज तो सब कुछ चेंज आणि क्लायमेट सेम सब सेम सेम. ओके. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या की युरोपियन रेड ऍडमिरल दिसल्याने हिमाचल प्रदेशात कागदोपत्री आढळणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजातीची संख्या 440 पर्यंत वाढलेली आहे. हा शोध या प्रदेशाचे पर्यावरणीय महत्व दर्शवितो आणि जैवविविधतेच्या अभ्यासात मौल्यवान डेटा योगदान देतो. हे फुलपाखरू युरोप आणि उत्तर अमेरिकेत त्याच्या व्यापक स्थलांतर पद्धतीसाठी ओळखले जाते. आता युरोपमध्ये व अमेरिकेमध्ये, कारण हे पहा हे आहेत नॉर्थ पोल कडे, आणि तिकडं टेम्परेचर हिवाळ्यामध्ये बिलकुल 10 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते आणि उन्हाळ्यामध्ये 22 डिग्री सेल्सिअस असते. आणि आपण जरी नॉर्थ पोल म्हणजे आपण जरी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असलो, नॉर्थ अमेरिका आणि युरोप जरी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये असला, पण आपण इक्वेटरच्या जवळ आहोत. म्हणून त्या देशांमधली उन्हाळ्याची कंडिशन आपल्या हिवाळ्यात आहे आणि आपली उन्हाळ्याची कंडिशन त्यांना मानवलीच जाणार नाहीये. म्हणून अशा अनेक गोष्टी असतात, त्या आपण बघायला पाहिजे. आणि मित्रांनो, ऐतिहासिक संदर्भ देखील आपण देतोय की ऐतिहासिक दृष्ट्या युरोपियन रेड ऍडमिरल भारतात आढळण्याची नोंद नाही आणि दक्षिण आशियात त्याचे शेवटचे दर्शन 1929 मध्ये बलुचिस्तान झाले होते. 93 वर्षाच्या अंतरानंतर 2022 मध्ये पाकिस्तानात लोअर चित्राल प्रदेशात ही प्रजाती पुन्हा सापडली होती. ओके. हा ऐतिहासिक संदर्भ पण आहे. आणि आता मित्रांनो, आपण हवामान बदल आणि आगीचे ऋतू, हवामान बदल आणि आगीचे ऋतू. आता बघा, याच्यामध्ये जर बघितलं, जसं जसं हवामानामध्ये बदल होत चालला, मी सुरुवातीलाच बोललो होतो की तापमान वाढल्याने काय काय होतं. आता तापमान वाढण्याचे कारण पण अनेक आहेत. मग त्याच्यामध्ये जर बघितलं, एलिनो असेल, लालिना असेल, हे ओसेन करंट आहेत. लालिना कोल्ड करंट आहे, त्याला आपण लिटल गर्ल म्हणतो. एलिना हा हॉट करंट आहे, त्याला आपण लिटल बॉय म्हणतो किंवा बालकृष्ण म्हणतो, येसूचे मूल म्हणतो. आणि याच्यामुळे देखील या ठिकाणी जेव्हा एलिनो इफेक्ट असेल तेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जंगलांना आग लागते.
आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर हवामान बदलामुळे जागतिक स्तरावर वणव्यांचा धोका वाढत आहे. समजा एखादा हॉट करंट एखाद्या कोस्टल लाईन पासून जर जात असेल, त्या भागामध्ये जर वृक्षांचं एकमेकांमध्ये जर या ठिकाणी घर्षण झालं तर त्या भागामध्ये वणवा लागतो. आणि अलीकडच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पूर्व ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम उत्तर अमेरिकेतील आगीचे हंगाम वाढत्या प्रमाणात एकमेकांशी जुळत आहेत आणि या बदलामुळे कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलियामधील अग्निशमन सेवांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्य गुंतागुंतीचे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आगीच्या हवामान परिस्थितीबद्दल जर सांगायचं झालं तर आगीचे हवामान म्हणजे विशिष्ट वातावरणीय परिस्थिती वणव्यांच्या प्रसाराला चालना देत असते. आणि मित्रांनो, प्रमुख घटकांमध्ये तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्यांचा वेग यांचा समावेश आपल्याला कॅनेडियन फायर वेदर इंडेक्स हे जगभरात आगीच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे आणि ते वणव्याची उच्च क्षमता असलेले दिवस ओळखतात. म्हणजे आपल्याला इथे काय मिळतंय की नक्की हा शब्द नवीन मिळतोय, तो म्हणजे या ठिकाणी फायर वेदर इंडेक्स. मग आपण फायर वेदर इंडेक्स हा काय आहे हा शोधायला पाहिजे की नाही, म्हणजेच आपल्याला एक्झाम मध्ये याचा फायदा होऊ शकतो. आणि विशेषतः हे मी येणाऱ्या राज्यसेवेच्या आपण अनुषंगाने हे महत्वाचं ठरू शकतं, दृष्टीने महत्वाचं ठरू शकतं. कारण की बदलतं स्वरूप जे आहे, आता आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न बघणार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला हे गोष्ट म्हणजे महत्वाचे हे ज्या कॉन्सेप्ट आहेत हे आपल्या क्लिअर झाल्या पाहिजे. आता बघा, एल निनो आणि ला निना हे ओशन करंट आहे. काय आहेत या ठिकाणी? हे ओशन करंट आहे. कोण कोण? एल निनो आणि ला निनो. तर एल निनो आता हे जर बघितलं, असा हा जर भाग बघितला, इथं 23 हाफ आहे, इथं 0 आहे, इकडे 23 हाफ आहे. आणि या भागामध्ये जर बघितलं, अमेरिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, त्याच्यामधला साऊथ अमेरिकाचा जो भाग आहे, इक्वेडॉर, पेरू, या भागामध्ये जर बघितलं 22 डिसेंबरच्या आसपासला एखादा हॉट एअरच्या वेळेस इथे आपल्याला खूप मोठी कॉन्सेप्ट आहे ती एल निनो हा करंट तयार होतो. आणि तिकडं अजून हम्बोल्ट नावाचा करंट आहे. हा भूगोलचा म्हणजे मॉडर्न जॉग्राफीचा तो जो फादर आहे त्याचा हम्बोल्ट नाव होतं, म्हणून त्या पेरू प्रवाहाला हम्बोल्ट करंट किंवा हम्बोल्ट प्रवाह देखील म्हणतात. तर एल निनो हा हॉट करंट जेव्हा येतो तेव्हा एक शाखा त्याची क्युरोसिया जपानकडे जाते, एक शाखा इकडे जाते, एक इकडे जाते. इकडे मादागास्कर कडे इफेक्ट होतो. भारताच्या पावसावर देखील परिणाम दिसून येतो. खूप सारा कमी पाऊस पडतो. मग त्याच्यामध्ये भारताकडे पाऊस पडण्याचे काही इफेक्ट करणारे, परिणाम करणारे महत्वाचे घटक टिबेटियन प्लॅटू आहे, थार डेझर्ट आहे, इंडियन कॉन्टिनेंट आहे, इंडियन ओशन आहे, एल निनो, ला निना, हिमालय, पूर्वीय स्ट्रीम, अशा अनेक गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायला मिळतीलच. नंतर स्वतंत्र पद्धतीने आपण लेक्चर घेऊया. तर एल निनो पॅसिफिक महासागरातील वाढत्या तापमानाचा ऑस्ट्रेलियातील दुष्काळ आणि आगीशी संबंध आहे. कारण हॉट करंट गेला की त्या भागामध्ये तापमान वाढते, तापमान वाढलं की वणवा जास्त, म्हणजे झाडं एकमेकाला घासले गेल्यानंतर तिथं वणवा लागतो, जंगल पेटतात. कोविडच्या काळात ते घडलं. पण ला निना हा प्रशांत महासागरातील थंड तापमान म्हणजे कोल्ड करंट आहे आणि उत्तर अमेरिकेतील आगीशी जोडलेला आहे. आणि त्यांच्या विरुद्ध स्वरूप असूनही वेगवेगळ्या आगीच्या हंगामात एल निनो अनेकदा तीव्र असतो. परंतु भविष्यात हवामान बदलाचे परिणाम एल निनो आणि ला निनावर वर्चस्व गाजवणार आहेत. आणि मित्रांनो, भविष्यात काय अंदाज मांडला जातोय की समजा अमेरिकेमध्ये बी आणि ऑस्ट्रेलियामध्ये बी सेम टाइम जर वणवा पेटला तर हे देश एकमेकाच्या मदतीला धावून येणार नाही. मग समस्या अजून वाढून जातील. म्हणजे याचं चक्र सुद्धा बदलायला लागलेलं आहे. म्हणून एक लक्षात घ्या की या ठिकाणी हवामान मॉडेलचा अंदाज असा आहे की 2050 पर्यंत जागतिक तापमान वाढीच्या परिस्थितीनुसार आग्नेय हवामान दिवसाला ओव्हरलॅप, आलं लक्षात, दरवर्षी 4 ते 29 दिवसांनी वाढू शकतो. आणि आग्नेय हंगामाचे आणखीन एकत्रीकरण आंतरराष्ट्रीय अग्निशमन संसाधनांवर ताण येईल. कारण सेम टाइम हे ओव्हरलॅप होत गेलं तर सेम टाइम आग लागली तर मग काय होणार आहे? नुकसान होणार आहे. तर म्हणून आज आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार्य म्हणजे कसं, तर आंतरराष्ट्रीय सहकार्यांबद्दल जर बोलायचं झालं तर ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका, कॅनडा यांचे अग्निशमन संसाधने, कर्मचारी, विमान, उपकरणे सामायिक करतात. आता पूर्वी त्यांच्या अग्निशमन हंगामात संघर्ष होत नव्हता. का?
कारण परस्पर मदत करणे का शक्य होतं? कारण की उत्तर अमेरिका जून ते ऑक्टोबर आणि ऑस्ट्रेलिया ऑक्टोबर ते मार्च. आता ओव्हरलॅपिंग मुळे काय झालेलं आहे? हा, ओव्हरलॅपिंग हंगामामुळे आधाराची संधी कमी होत आहे आणि सहकार्य कठीण होत आहे. कारण की दोघं देशांमध्ये सेम टाइम वन वे पेटतायत आणि म्हणून एकमेकाला मदत करू शकत नाहीये. आता ही ओव्हरलॅप जर बघितलं तर आपण इथं ओव्हरलॅपिंग हंगामामुळे हा शब्द फार महत्वाचा आहे. तर आता आपण पुढील लेक्चरमध्ये काही भाग जो घेणार आहोत तो म्हणजे दमट उष्णतेच्या लाटा, आणि हा फार मोठा कॉन्सेप्ट आहे, याच्याबद्दल देखील मी बोलणार आहे. आणि दमट उष्णतेच्या लाटांबद्दल महत्वाचं कंटेंट पुढील लेक्चरमध्ये देईल. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ते थांबतो. धन्यवाद मित्रांनो.